गार्गी तू टेन्शन घेऊ नकोस. तो अंगाईचा आवाज एक्झॅक्टली कुठून येतोय ते आपण शोधून काढूया. मला असं वाटतंय त्या आईला आणि त्या बाळाला इथेच कुठेतरी लपवलंय. अगं पण आपण सगळीकडे शोधलं, ते कुठेच दिसले नाही आपल्याला. एखादी सिक्रेट जागा वगैरे असूच शकते ना इकडे, तळघर वगैरे. असू शकते, पण काही गेल्या आपल्याला त्यांना शोधून काढायला हवं. सखोबा, सखोबा, कुठे गायब झाला तुम्ही? मगाशी अचानक गायब का झाला तुम्ही? सांगा ना, काय विचारतोय मी? कोण आहात तुम्ही? मगाशी घरमालक तर म्हणाले की त्यांनी नाही पाठवलं तुम्हाला. रखोबा, तुम्ही इथे कशासाठी आलात आणि कोणी पाठवलं तुम्हाला इथे? सांगा ना. मगाशी तो घरमालक असा का बोलला? कोणी पाठवलंय तुम्हाला इथे? मालक असं बोलले आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास बी ठेवला. म्हणजे अहो, माणसानं डोसक्यात राग घालून घेतला की तो मनाला येईल ते बोलतो. मालक बी चिडले की असंच रागावत्या. अहो, जवळच्या माणसाला बी ओळख दाखवत नाही. तुम्ही खरं कशावरून बोलताय? आणि तुम्ही मगाशी अचानक गायब कुठे झाला? आणि का गेला तुम्ही? तुम्हाला शोधता शोधता अख्खं घर पालतं घातलं आम्ही. मालकानं पाहुण्या संगती गप्पा मारताना तिथं गड्यानं थांबणं बरं आहे वय. मी वर साफसफाई करत होतो. गार्गी, माझा या माणसावर अजिबात विश्वास नाहीये. यांना ताबडतोब या घरातून बाहेर काढलं पाहिजे. पोरा असं नग करू. अरे मी म्हातारा माणूस जाणार कुठं? पुरी पुरी दया कर या म्हाताऱ्यावर. तुमची सेवा करतून घ्या. माझी काय अडचण आहे तुम्हाला? आम्हाला तुमची काही गरज नाहीये, त्यामुळे तुम्ही निघा इथून. नग नग असं करू पोरा. हे पोरी तू सांग की ना, सांग का म्हातारा माणूस आता जाणार कुठं? तुम्ही आता थोडं दिस इथं आहात तवर मी तुमची सेवा करतो. माझा तुम्हाला काय बी त्रास व्हायचा नाही. पुरी पुरी राहू दे मला. त्या म्हाताऱ्याला दया करा पुरी. ठीक आहे, राहा तुम्ही इथे. गार्गी, अगं हो, मला नाही वाटत ते खोटं बोलतात. ठीक आहे, पण जखोबा, यापुढे असं अचानक गायब व्हायचं नाही. नाही चालेल. जा, कामाला लागा. आणि मग मला जाणीव झाली, गार्गी माझी जबाबदारी. तेव्हापासून माझं आयुष्य माझं राहिलं नाही, गार्गीचं झालं. मी तिची आई नसेन, पण तीच माझं सर्वस्व होती. नाही किरण, तू आईपेक्षाही मोठी आहेस.
तुझे केलंयस ते जगात कोणीही करू शकत नाही. मला जेवढं जमतं तेवढं मी करत असते. बहीण आहेस का तू माझी? पण तू कशी आहेस आणि मी कसं आहे? तू गार्गीला तुझं आयुष्य समजलीस आणि मी प्रत्येक वेळेस तुला लुबाडत राहिलो. असं नको बोलूस सुरेश. नाही, खूप लागलंय का मला? खूप त्रास होतोय. मी तुझा भाऊ असून सुद्धा तुला ओळखू शकलो नाही. लाज वाटत स्वतःची. सुरेश, सुरेश तू रडतोयस? बघ माझ्याकडे. सुरेश, आज माझ्या लक्षात आलं तू किती मोठी आहेस ते. तू एवढं सगळं तुला माहिती असून सुद्धा तू कुणालाच नाही सांगितलं. अरे मी जे काही केलंय ना ते गार्गीसाठी केलंय. मग बाकी कोणाला काही माहीत असण्याची काय गरज आहे? खूप नशीबवान समजतो मी स्वतःला. मी तुझा भाऊ आहे. किरण, खरंच माफ केलंस ना ग तुम्हाला? हो. मग मग आता मी पण एक ठरवलंय. काय? आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या, तुला त्रास दिला, आतापासून त्या सगळ्या चुका सुधारणार ते काकांकडे. का? आपण स्वतः त्या मृत्यूंजय बंगल्यात जाणार आणि स्वतः गार्गीला बाहेर काढणार. देते काका. नाही, नको. तू अजून मला माफ नाही केलंस का ग? अरे सुरेश, तसं नाहीये. ते काकड असंच घेऊन जाता येणार नाही. का? कारण तू त्याला स्पर्श केलायस. त्यामुळे ते काकड आता मला मंदिरात घेऊन जावं लागेल. पण मग गार्गी? आजची रात्र तिने सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. निलय, अंगाई गीताचा आवाज येतोय, पटकन ये बाहेर. रुपयाचा वाडा. निलय, कोण आहे? अंगाई गीत कोण गात आहे? हे बघा, मी मदत करेन तुमची. प्लीज समोर या. तान्ह्या बाळा रुपयाचा वाळा. तान्ह्या बाळा तीट तिळा. तीट तिळा. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. रुपयाचा वाळा. तान्ह्या बाळा रुपयाचा वाळा. तान्ह्या बाळा तीट तिळा. तीट तिळा. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. रुपयाचा वाळा. तान्ह्या बाळा घाबरला? रुपयाचा वाळा. तान्ह्या बाळा तीट तिळा. तुम्ही? तीट तुमचा आवाज आला म्हणून आलो. अडगुल मडगुल सोन्या. पाणी आहे ते. तुमचा तर अभिषेकच झाला. अडगुल
सोन्याचं कडबूल आवाज कसला आहे तो? वाडा जुना आहे. माणसं निघून गेली तरी आवाज तसाच राहतो. जाऊन झोप, अजून येळ आहे. वेळ सोन्याचं कडबूल कशासाठी वेळ आहे? उजाडायला. रुप्याचा तान्ह्या बाळा तीट तिळा तीट तिळाड गुल मडगुल. गुड मॉर्निंग. हे गुड मॉर्निंग. थँक्यू सो मच. पक्क्या सॅटिक किंवा रुचीचा काही फोन मेसेज पोहोचल्याचा? नाही, पण आय एम शुअर ते पोचले असतील. मी ऍक्च्युली रुचीला सांगितलं होतं पोहोचल्यावर फोन कर म्हणून. तिने केलाही असेल, आपला लागला नसेल. मला काल रात्री पुन्हा अंगाई गाण्याचा आवाज आला. मग तू मला उठवलं का नाहीस? अरे काल रात्री 2-3 वेळा नॉक केलं दरवाजावर. तुला हाकही मारली पण तू काहीच रिस्पॉन्ड केलं नाहीस. हा, ते ऍक्च्युली आपलं ठरलं होतं की रात्री जागरण करायचं, पण मला झोप लागली. इट्स ओके. बरं, फुटेजमध्ये काही दिसतंय का मग? म्हणजे डाऊटफुल असेल असं काहीच नाही दिसलंय अजून. गार्गी, एक सांगू? मलाही असं जाणवतंय की इथे काहीतरी विचित्र आहे, पण तसं आपल्याला काही मिळालं नाहीये अजून. मग मिळेल ना, तेच बघतेय मी. फ्रँकली स्पीकिंग, मला नाही वाटत काही मिळेल आपल्याला. एक मिनिट. म्हणजे असं का बोलतोयस तू? आपले प्रयत्न चालू आहेत ना. गार्गी, प्रयत्न करून काय उपयोग आहे? मला बंगल्यातली एक अशी गोष्ट सांग ज्याने फर्मली तू सांगशील की हे असं होतं इथे. आणि आय एम ऑल्सो कन्फ्युज ना. खरंच इथे काही घडतंय की कोणी मस्करी करताय आपली? मस्करी? सिरियसली तुला असं वाटतंय कोणीतरी आपल्यासोबत मस्करी करतंय? पहिल्या दिवसापासूनचे इव्हेंट्स आठव ना तू. पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण या घरात आलो त्या दिवशी माझं कानातलं या घरात सापडलं. लक्षात आहे तुला? जेवताना आपल्या जेवणात खडे सापडले. मीटर बॉक्स मधून फ्यूजच गुल होते. आणि रोज रात्री मला अंगाई गाण्याचा आवाज येतो इथे. हे सगळं तुला गूढ वाटत नाहीये का? हे बघ, इधर कोणीतरी आपल्यापासून जे काही चाललंय ते लपवतंय किंवा आपल्यावर वॉच ठेवतंय, आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न तरी करतंय. कळतंय का तुला? बरोबर ना? हो. मग आपल्याला फुटेजमध्ये काही दिसत का नाहीये? अरे मग दिसेल ना, मिळेल, तेच शोधतेय मी. हे बघ, मला खरंच असं वाटतं आपल्याला काही मिळणार नाही. तू इतका निगेटिव्ह का होतोयस? तुला कळतंय ना मी कुठल्या परिस्थितीत या घरात आले? सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा मी या घरात आले कारण इथे काहीतरी गूढ चालू आहे आणि ते गूढ मला शोधून काढायचं आणि जगासमोर आणायचंय. मला अजूनही पटत नाही. ऑलरेडी 5 दिवस टाइमपास झालाय आपला. आपले टीम मेंबर सुद्धा नाहीये तिथे. सो मला असं वाटतं आपण सुद्धा आता निघायला काही हरकत नाही. राईट. 5 दिवस आपला खरंच खूप टाइमपास झालाय. आता अजून टाइमपास करायला नको. निघूया आपण. गार्गी, मला तसं म्हणायचं इट्स नव्हतं. ओके निलय. आपल्या टीम मेंबरचा जर आपल्यावर विश्वास नसेल ना तर काहीच उपयोग नाही. तू बॅग पॅक कर, मी सुद्धा करते. जाऊया आपण. गार्गी, बाकी कसा आहे सुरेश?
मी मजेत. तुम्ही कसे आहात? चाललंय. सुरेश, तू इतकी वर्ष कुठे होतास? तो कामानिमित्त बाहेरगावी होता. अच्छा. काल मात्र तू कमाल केलीस हं पण सुरेश. अरे झोपून राहायचं का असं? अरे मी गडबडीमध्ये जाऊन पोलिसांना कंप्लेंट केली माहितीये. नाकी नऊवाले माझ्या पोलिसांना परत पाठवता पाठवता. कधी झोप लागली माझं मलाच कळलं नाही. प्रवासाचा थकवा असेल कदाचित. अगं किरण, गार्गीकडे कधी जायचंय? अगं कधी काय, आत्ताच. हो. किरण, जायचंय ना आजच? नको. नको? का ग, असं का करतेस? नाही म्हणजे आपण जाऊया, पण आत्ता नको. अगं पण का? तुला काही दुसरं काम आहे का? देवळात जायचंय. देवळात? चालेल, मग मी पण येते तुझ्यासोबत. नाही नको. अगं का? म्हणजे सुरेशचं काम आहे, हा हा. म्हणून मग आम्ही दोघं जाऊन येतो. आणि तिथे किती वेळ लागेल काहीच सांगता येत नाही ना रे. हो. बरं मग ठीक आहे, तुम्ही जाऊन या. हो. पण आज रात्री तुम्ही दोघांनी आमच्याकडे जेवायला यायचं. चालेल ना किरण? हो. सुरेश, चालेल ना? हो हो चालेल ना. मग येतो आम्ही जाऊन. हा, येतो. किरण, काय करायचं का आता? मला सुद्धा काही सुचत नाही. ते काकण गार्गेपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. पण ते पुजारी सुद्धा निघून गेले, म्हणून ते काकण सुचिरभूत सुद्धा करता नाही आलं. दुसरा काहीच इलाज नाही का ग? नाही ना. पण काही करून हे काकण गार्गीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं. मग उद्याच जाऊया आपण. आपण नाही, तू. मी नाही येऊ शकणार तुझ्या बरोबर. तुलाच करावं लागेल. जाशील ना? ठीक आहे, तू जे बोलशील ते करणार आपण. आजपर्यंत मी तुझं काहीच ऐकलं नाही, माझ्या मनासारखंच वागत गेलो. पण आता तू जे बोलशील ना ते सगळं ऐकणार. माझा जीव गेला तरी चालेल, पण हे काकड मी गार्गीपर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. किरण, खरंच माफ केलं ना ग तुम्हाला? सुरेश, या विषयावर बोललोय ना आपण, मग परत तो विषय नको. आता हे काकण गार्गीपर्यंत कसं पोहोचवायचं याचा विचार करूया आपण. ठीक आहे, पण आजची रात्र तिने सुखरूप काढायला हवी. उद्या मी स्वतः जाऊन हे काकण तिच्या हातात देणार. ठीक आहे, चल निघूया. हो, पाडणार. तिला एकटं पाडणार. आजची रात्र 6वी आहे, उद्याची 7वी आणि शेवटची रात्र.